बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। इस वीडियो में हम सीटेट दिसंबर 2024 15 दिसंबर को जो पेपर हुआ था दोस्तों, पेपर 2 की बात हम यहाँ पर कर रहे हैं। भाषा 1 मराठी की बात हम यहाँ पर कर रहे हैं दोस्तों। उसकी ऑफिशियल आंसर की हम इस वीडियो में देखने वाले हैं। अगर आपको कुछ दिक्कत हो रही है, कुछ प्रॉब्लम हो रही है, तो इस वीडियो के जरिए से आप जो है अपना आंसर की जो है दोस्तों मैच कर सकते हैं। आपका कोई भी सेट हो दोस्तों, क्वेश्चन बस आगे पीछे दिए गए, आपको सेम परिचित पूछा गया था, आपको सेम क्वेश्चन पूछे गए थे, आपका एम सेट है, आपका एल सेट है, तो दोस्तों कोई दिक्कत नहीं, सिर्फ क्वेश्चन आपको आगे पीछे दिए गए, वो आप एडजस्ट कर देंगे। ठीक है, तो हम वीडियो शुरू करते हैं दोस्तों। वीडियो शुरू करने से पहले अगर आप हमारे चैनल पे नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना, वहां से आप ये आंसर की भी डाउनलोड कर सकते हैं। हे बघा, प्रश्न क्रमांक 91 ते 120 भाषा 1 मराठी आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। पेपर 2 15 डिसेंबर जी परीक्षा झाली होती त्याचे उत्तर आपण या ठिकाणी डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत मित्रांनो। तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल? तर हे बघा मित्रांनो, चर्चा पद्धती या ठिकाणी बरोबर आन्सर दिलेला आहे आन्सर की मध्ये। ओके, प्रश्न क्रमांक 2, एका श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती संबंध आणि शब्दक्रमाची पद्धत ऐकतो, या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आणि ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे मित्रांनो, ऊर्ध्वगामी प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी विचारले होते। ऑप्शन क्रमांक 3 याचे उत्तर या ठिकाणी दिलेला आहे, विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात, हा आपला काय दिलेला आहे या ठिकाणी उत्तर दिलेला आहे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100 हे बघा, प्रश्न क्रमांक 94 या ठिकाणी आपण प्रश्न पाहत आहोत मित्रांनो। तुम्ही पाहू शकतात की प्रश्न विचारलेला आहे की एका वर्गात तुम्ही प्रश्न विचारता, विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगतात, तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते? तर हे बघा 94 जे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तुमच्या विद्यार्थ्याचे विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे। प्रश्न क्रमांक 95 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्टे म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 96, शैक्षणिक साधनांच्या उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे कोणते असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। हे बघा, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणे हा आपला काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे। ऑफिशियल आन्सर की मध्ये आपण हे उत्तर या ठिकाणी पाहत आहोत। पुढचा प्रश्न आहे, तुमची एक विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते, हे म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, उदयीमान वाचन अवस्था आपला या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे मित्रांनो। तर हे बघा, अशा प्रकारे 7 प्रश्न झाले। आता पुढचे जे प्रश्न आहे 98 ते 106 ते परीक्षेच्या आधारावर या ठिकाणी विचारले होते, हे प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया। याचे उत्तर सुद्धा आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 98, माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त आहे? तर घरामुळे अर्थ प्राप्त आहे। माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असणार आहे, त्याचा खरा चेहरा समोर येतो। प्रश्न क्रमांक 100 या ठिकाणी विचारलेला आहे, बरोबर उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पशु पक्षी अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि तिचेच वास्तव्य करतात, अधोरेखित शब्द काय आहे? तर हे बघा मित्रांनो, अधोरेखित शब्द जे असणार आहे ते उभयन्वी अव्यय असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 101, घर म्हणजे डॅश डॅश पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आणि ऑप्शन क्रमांक 4, माणसाचे गरजांचे विरोधक आपला या ठिकाणी चुकीचे उत्तर दिलेले आहे, म्हणजे बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 102 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 102 या ठिकाणी दिलेला आहे की निसर्गातले प्रत्येक प्राणी कळपात राहतो, यातील समूहवाचक नाम कोणते? तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 102 चे उत्तर असेल कळप। कळप काय असेल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 103, प्रश्न क्रमांक 103 चा उत्तर या ठिकाणी दिलेला आहे, संपत्ती म्हणजे घर पुढीलपैकी काय देत नाही? तर संपत्ती देत नाही। प्रश्न क्रमांक 104, घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो? तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे, माणसाच्या स्वभावामुळे तो घरात आणून ठेवतो। अधोरेखित काय आहे मित्रांनो? हे बघा, तो घरात आणून ठेवतो काय असणार आहे? संयुक्त क्रियापद या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 105 चे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 असेल। प्रश्न क्रमांक 106, उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही? तर हे बघा मित्रांनो, सामूहिक ही बाब जी असणार आहे ती घराला या ठिकाणी लागू होत नाही। आता पुढचे जे प्रश्न असणार आहे ते कवितेच्या आधारावर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 107 ते 112 अशा प्रकारे कविता या ठिकाणी दिली होती मित्रांनो, आणि आन्सर की मध्ये जे उत्तर दिलेले आहे तशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत मित्रांनो। हे बघा,
प्रश्न क्रमांक 107 या ठिकाणी दिलेला आहे की छान माझी सोनूकली असे फुलवारीनं कोण म्हटले, तर वारा या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 108 संध्याकाळूच हळूच कोण डोकावली बघत आहे, तर सूर्य या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 109 झोके घ्यावे गारवी गाणी या ओळीतील अधोरेखित शब्दाचे व्याकरण कोणते, तर हे बघा मित्रांनो 109च्या जे उत्तर असेल ते असेल क्रियापद. ऑप्शन क्रमांक 2 अव्याज्य या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता, तर प्रेमळ हा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचे प्रश्न 10 प्रश्न राहिलेले आहे मित्रांनो. 15 डिसेंबर रोजी जी परीक्षा झाली होती त्याची आन्सर की आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. पेपर 2 भाषा 1 व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न विचारलेला आहे की फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला प्रणय चंचला हा शब्द काय आहे, तर विशेषण हे असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 112 आईच्या मांडीवर बसून या ओळीतून कवी फुलराणीबद्दल काय सुचवत नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो फुलराणीचे लहानपण आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. फुलराणीचे हट्टी स्वभाव 112चा एक आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 113 ऑप्शन दिलेला आहे 3 नंबर भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणाचा वेग मिळतो हा आपला या ठिकाणी काय दिलेला आहे, बरोबर उत्तर दिलेला आहे. हे बघा प्रश्न क्रमांक 114 या ठिकाणी विचारलेला आहे की रडणे हुंकारणे बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराची भाषिक विकासाची लक्षणे आहेत, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि आन्सर की मध्ये जे उत्तर दिलेलं आहे मित्रांनो ते दिलेलं आहे पूर्व भाषिक आपला या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 115 गर्वित वर्गात आपल्या मित्रासोबत हिंदीत गप्पा मारत होता, जेव्हा त्याची शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले, हे कशाचे उदाहरण आहे, तर हे बघा मित्रांनो हे उदाहरण असणार आहे भाषेबद्दलचे उदाहरण या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न जे दिलेला आहे प्रश्न क्रमांक 116 या ठिकाणी विचारलेला आहे की प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित याचा उल्लेख असा असतो, याचा अर्थ काय, तर हे बघा ऑप्शन क्रमांक 1 शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल आपला या ठिकाणी काय दिलेला आहे, बरोबर उत्तर दिलेला आहे. 117वा प्रश्न आपण पाहून घेऊया. प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते, शिक्षणाचे फलित म्हणजे काय असा प्रश्न दिलेला आहे, तर हे बघा ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांच्या वर्तनातील व्यवहार परिवर्तन आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 118 तुमच्या फोनमधील संपर्क सूचीतून एक नंबर शोधणे हे कशाचे उदाहरण आहे, तर निहाळणे स्कॅनिंग आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. 119 प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द संदर्भ समजावून देणे म्हणजे काय, तर हे बघा ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. शब्द नीट समजून द्यायला मदत करणे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 120 या ठिकाणी विचारलेला आहे की अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतः त्यातील पात्र बनतो, काही वेळा नसतो ही आणि निवेदन करतो, याला काय म्हणता येईल, असा प्रश्न विचारलेला आहे. आन्सर की मध्ये जे उत्तर दिलेलं आहे मित्रांनो कथन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे सीटेट डिसेंबर 2024 15 डिसेंबर रोजी जी परीक्षा झाली होती पेपर 2 आपण या ठिकाणी पाहत आहोत. भाषा 1 91 ते 120 याची सटीक आन्सर की म्हणजे ऑफिशियल आन्सर की आपण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. हे तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही आन्सर की पाहू शकतात आणि तुम्ही आपले मार्क या ठिकाणी बघू शकतात मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.